इयत्ता चौथी, विषय गणित संख्याज्ञान. या ठिकाणी प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. आणि पहिला प्रश्न आहे 7509 ही संख्या अंकात 7509 अशी लिहितात. मग आता हे विधान चूक आहे की बरोबर ते आपल्याला या पुढच्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. तर हे काय आहे, बरोबर आहे, कारण 7509 काय लिहिलेले आहेत, बरोबर लिहिलेले आहेत. मग आपण इथं काय लिहितोय, बरोबर. आता दुसरा प्रश्न पहा काय आहे, 5012 ही संख्या अंकात 50012 अशी लिहितात. मग आता हे बरोबर आहे का? तर या ठिकाणी पहा, 5012 ही संख्या 4 अंकी पाहिजे, पण ही 5 अंकी आहे, म्हणजे चूक आहे. हे विधान काय आहे, चूक. आता पहा तिसरा प्रश्न, 4793 ही संख्या अंकात 470093 अशी लिहितात. बरोबर आहे का? सांगा बरं. 4793 हे काय आहे, चूक लिहिलेले आहे. इथं चूक आपल्याला लिहावं लागेल. पुढचा प्रश्न पहा आता, 1744 ही संख्या अक्षरात 1744 अशी लिहितात. म्हणजे ती काय लिहिलेली आहे, बरोबर लिहिलेली आहे. म्हणजे हे विधान काय आहे, बरोबर. आता पुढे बघू आपण प्रश्न 5वा, 2661 ही संख्या काय आहे, 2661 म्हणजे बरोबर लिहिलेली आहे का? 2601 एक नाही, 2661 असं लिहिलेलं आहे, म्हणजे ते चूक आहे. प्रश्न 6वा काय आहे, 6775 ही संख्या अक्षरात 6075 अशी लिहितात. ते चुकीचं आहे. 6075 अशी नाही लिहित, नाही का? 6075 असं लिहायला पाहिजे होतं. म्हणजे ते विधान सुद्धा काय आहे, चूक आहे. चला आता पुढचा प्रश्न, पुढील संख्या अंकात लिहा. 12708. 12708 ही संख्या आपल्याला अंकांमध्ये लिहायची आहे. मग आधी काय लिहायचे, 12, बरोबर आहे की नाही? 12 7 0 आणि 8, 12708. पुढं 70550, पुन्हा 70 लिहायचे, 70000, 70500 आणि 50, 70550. तिसरा प्रश्न, 47440. पहा बरं कशी लिहावं लागेल, 47440. पुढे 3,70,560. पहा 3 लक्ष, पहा आता 3 स्वल्पविराम द्यायचा, 70,000 म्हणजे 70 आणि पुन्हा स्वल्पविराम द्यायचा, 560, 5 आणि 60 झाली 3,70,560. आता पुढची संख्या आहे 6,37,004. आहे की नाही? या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला, 6 लक्ष स्वल्पविराम 37,000 आणि फक्त आता 4 लिहायचे, म्हणजे मध्ये काय लिहावं लागतील, 2 0. दशक आणि शतकाच्या घरात 0 येतील. चला आता आपण पुढच्या पानावर जाऊया. 10,000 स्थानी 8 येणाऱ्या 5 संख्या अंकात लिहा. 10,000 जे स्थान आहे, एकक, 7 एकक स्थानी आहेत. इथं दशक, नंतर हे शतक, 3 शतकाच्या स्थानावर आहेत.
आणि 1000 स्थानावर 1 आहे आणि 10,000 स्थानावर आहे 8. म्हणजे इथे एक उदाहरण दिलेले आहे आपल्याला. अशाच आपल्याला 5 संख्या तयार करायच्या ज्यामध्ये 8 काय पाहिजे 10,000 स्थानावर. आपण एक संख्या तयार करू आता. 82,426. त्यानंतर 85,423. प्रत्येक ठिकाणी 10,000 स्थानावर 8 पाहिजे. 80,546. त्यानंतर पुढे 80,256 आणि 83,936. आता संख्या तयार झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानातील अधोरेखित भाग चुकीचा असल्यास बरोबर करून लिहा. अधोरेखित म्हणजे अशा खाली रेषा ओढलेली असते त्याला अधोरेखित म्हणतो आपण, नाही का. आता 90,712 ही संख्या 900,712 अशी लिहितात. लिहितात कशी पहा बरं. 90,712 आहेत का ते? नाही, ते जास्त आहेत. मग ते कसे लिहावे लागतील? 90,712. पुढे पहा 62,764 ही संख्या 62,764 अशी लिहितात. बरोबर आहे का? बरोबर आहे. 62,764 काय लिहिलेली आहे संख्या? बरोबर लिहिलेली आहे. म्हणून आता आपल्याला दुरुस्ती करायची गरज नाही. आता पुढचा प्रश्न पहा. पुढील संख्यांचे वाचन करून अक्षरात लिहा. आता ही संख्या वाचा. त्यासाठी काय करायचं? पाठीमागून एकक दशकाकडून सुरुवात करायची आणि 3 संख्यांपाशी एक स्वल्पविराम द्यायचा. नंतर 2 संख्या आणि मग राहिलेल्या संख्या 2-2 असा स्वल्पविराम आपल्याला द्यायचा असतो. शेवटकडून 3 अंक. वाचा बरं ही संख्या काय आहे मग? 3,75,000. 231. 231. तुम्ही पण अशीच वाचली होती का चुकली होती तुमची? चला आता समजलं ना. आता पुढची संख्या पहा. शेवटचे 3 अंक बाजूला करून गट केला. स्वल्पविराम दिला आपण तिथे आणि संख्या पहा काय? 4,03,567. तुम्ही पण अशीच वाचली होती का? मग बरोबर आहे. चला पुढे आता तिसरी संख्या. शेवटचे 3 अंक बाजूला करून तिथे काय दिलं आपण? स्वल्पविराम दिला. 5,29,000. 865. आणि आता पुढची संख्येचं वाचन तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे आणि हा सर्व स्वाध्याय वहीमध्ये लिहून काढायचा आहे. धन्यवाद.